अकारण करुणा वर्णालय परब्रह्मचिन मूर्ती सच्चिदानंद घन आनंदकंद भगवान परमात्मा श्रीकृष्णचंद्रांच्या अतिदिव्य कथेमध्ये तल्लीन झालेले महात्मा शुकदेवजी महाराज राजर्षी सत्तम परीक्षिता असं वर्णन करतात. राजन, भगवान कपिल महामुनी आपल्या आईला सांख्य तत्वज्ञानाचा उपदेश करतायत. योगाची लक्षणं प्रभू सांगतायत. योगामध्ये दोन प्रकार आहेत, एक सबीज योग आणि एक निर्बीज योग. सबीज योग सरळ आहे, निर्बीज योग अत्यंत कठीण आहे. सबीज योगामध्ये सर्वप्रथम आपलं मन प्रसन्न होतं आणि नंतर ते आपोआप सन्मार्गानं चालू लागतं. ध्येय स्वरूपाच्या आलंबनानं युक्त असा जो सबीज योग आहे, त्या सबीज योगाचं लक्षण मी तुम्हाला सांगतो. सबीज योग साधायचा असेल तर भगवंतांनी 25 लक्षणं सांगितली. स्वधर्माचरणम शक्त्या विधर्माच्च निवर्तनम. शास्त्रानं सांगितलेल्या स्वधर्माचं यथाशक्ती पालन करणं, शास्त्रविरुद्ध आचरणाचा त्याग करणं, प्रारब्धानुसार आपल्याला जे काही मिळेल त्याच्यामध्ये संतुष्ट राहणं, आत्मज्ञानी जे लोक आहेत त्या लोकांच्या सान्निध्यामध्ये राहणं, विषय वासना वाढवणाऱ्या कर्मांच्या पासून दूर राहणं, संसारातून मुक्त करणाऱ्या धर्मावर प्रेम करणं, पवित्र आणि परिमित आहार घेणं. आपल्या अंतरंगामध्ये भगवंताची प्रेम लक्षणं भक्ती उत्पन्न व्हावी आणि ती कायम टिकावी असं वाटत असेल, किंवा योग समाधीचा आपल्याला लाभ व्हावा असं वाटत असेल, तर त्यासाठी सगळ्यात प्रथम सांगितलंय स्वधर्मात चरणम शक्त्या, आपल्या स्वधर्माचं आचरण करणं. अनेक शास्त्रांनी, ग्रंथांनी, संतांनी याच्यावर जोर दिलेला आहे. प्रभूंनी आपल्याला ज्या धर्मामध्ये, ज्या वर्णामध्ये जन्माला घातलेले त्या वर्णाला उचित असा जो धर्म आहे त्या धर्माचं परिपालन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. वर्णव्यवस्था ही कोणी माणसानं केलेली नाही, ही स्वतः भगवंताने केलेली आहे. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. भगवान स्वतः सांगतात अर्जुनाला, गुण आणि कर्म यांच्या विभागानुसार मी त्या ठिकाणी वर्ण व्यवस्था केलेली आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्राह्मणांचे धर्म निराळे, क्षत्रियांचे धर्म निराळे. स्वाध्याय, वेदाध्ययन, यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान, प्रतिग्रह याला षटकर्म असं म्हटलेलं आहे. हे ब्रह्मकर्म स्वभावजम. त्यानंतर क्षत्रियासाठी कर्म सांगितलंय, सगळ्यांचं रक्षण करण्याचं काम क्षत्रियाचं आहे. रक्षण करायचं सगळ्यांचं. रक्षकच जर भक्षक झाला तर असं नाही चालत. प्रामाणिकपणानं त्या ठिकाणी आपलं कर्म
प्रत्येकानं करायचं आहे. क्षत्रियानं सर्वांच्या रक्षणाचं दायित्व आपल्यावर घ्यायचं आहे. वैश्यासाठी सांगितलंय कृषी गोरक्ष वाणिज्य, शेती करायची, गाईचं रक्षण करायचं, व्यापार करायचा. शूद्रांच्यासाठी सेवेचा धर्म सांगितलेला आहे. प्रत्येकानं आपल्या आपल्या धर्मानुसार जर वर्तन केलं तर त्याला त्या ठिकाणी त्याच्या साधनेमध्ये गती प्राप्त होते. कुणी कोणाचा व्यवसाय आता करतोय, हे बघा, भगवंतानी जो पिंड प्रत्येकाचा बनवलेला आहे, वर्णामध्ये जन्माला घातलंय म्हणजे काय, त्याचा पिंड त्या वर्णाला अनुकूल उचित अशा कर्म करण्यासाठी बनवलेलं आहे. मग स्वधर्माचरणम शक्य, आपल्या शक्तीनुसार यथाशक्ती स्वधर्माचं पालन करायचं आहे. शास्त्र विरुद्ध आचरण नाही करायचं आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानोबरायाने फार सुंदर वर्णन केलंय. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यहित नवत मानावे. शास्त्र जे म्हणेल ते करावं. या कारणे पै बापा जय आती आपली कृपा, तेने वेदाची या निरोपा आनन की. त्यानंतर प्रारब्धानं आपल्याला जे काही मिळालेलं आहे त्याच्यामध्ये मनुष्यानं संतुष्ट राहणं. भगवत कृपेनं आपल्या प्रारब्धानं जे प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये संतुष्ट राहावं. त्यानंतर महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे, आत्मज्ञानी जे महात्मे आहेत त्या महात्म्यांच्या संगतीमध्ये राहावं. त्यांच्या संगतीत राहायचं याचा अर्थ काय, ते सांगतील तसं आपण आपलं जीवन त्या मार्गाने न्यावं, त्यांच्या उपदेशानुसार आपण राहावं. महात्म्यांच्या संगतीमध्ये राहिलं म्हणजे आपल्याला आपलं साधन जे आहे त्याची जबाबदारी आपल्यावर राहत नाही. आणि परमेश्वराकडे जाण्यासाठी त्या ठिकाणी संतांचा, महात्म्यांचा संग हा फार महत्वाचा सांगितलेला आहे. आपलं काय योग्य अयोग्य ते सगळं महात्मे पाहतात. कर्नाटकातले एक गृहस्थ कोणी महाराजांच्याकडे आले. त्यांना पोटदुखीचा खूप त्रास होता. अन्न खाल्लं की मरणांत यातना होत असत, म्हणून कधीतरी 8 दिवसातून एखाद्या वेळेला थोडंसं अन्न खायचं. महाराजांचं नाव ऐकलं आणि तो गोंधळाला आला. त्या दिवशी कुणाची काही पंगत होती म्हणून जरा जेवायला उशीर झाला होता. हा नेमका आला जेवायच्या वेळेला. महाराजांनी आल्याबरोबर त्याला म्हटलं, बरं झालं आलात, आता लवकर स्नान करा आणि जेवायला बसा. त्यानं निवेदन केलं, महाराज सगळ्यांना अन्न हे जीवनाला पोषक ठरतं, परंतु माझ्यासाठी अन्न मात्र शत्रू ठरत आहे. मी जर अन्न खाल्लं ना मरणांत यातना होतात मला. काय करू महाराज? महाराजांनी म्हटलं, अरे मी तुला अन्न कुठे खा म्हणतो, मी रामरायाचा प्रसाद खाण्यासाठी तुला बसवतोय म्हटलं. आणि प्रसादानं कुठे काय होत असतं का? चिंता करू नका, तुम्ही बसा, पोटभर जेवा. हे बघा, महात्म्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे. जेवायला बसले, महाराजांनी त्यांना पोटभर आग्रह करू करू वाढलं.
भीती होती, आता पोटदुखी सुरू होती, आता पोटदुखी सुरू होती. पण महाराज भोजन झालं, पोटदुखी काही सुरूच झाली नाही, कायमची पोटदुखी निघून गेली. व्यवहारातला जर आपला मार्ग संतांच्या मार्गदर्शनानं सुधारत असेल तर परमार्थाचा मार्ग निश्चितच सुधारणार आहे. म्हणून आत्मज्ञानी लोकांच्या संगतीमध्ये राहावं. म्हणून तुकोबारायाने भगवंताकडे मागणं मागितलंय, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, मज देतयांची संगती, तयाची संगती, आमग मे कमळापती, आमगमी कमळापती, तुझ बनाणी कंटाळा पडो निराहीन ये ठाई, पडो निराहीन ये ठाई, पडो निराहीन ये ठाई, उगाच संतांची हे पायी, पडोन राहीन तय ठाई, उगाच संतांचे पायी. महात्म्यांच्या संगतीचा परिणाम असा असतो, महाराजांनी म्हटलंय एका ठिकाणी, संतांचे न्हाणी होईन किडा, त्यातही लाभ आहे. विषय वासना वाढवणाऱ्या कर्मांच्या पासून दूर राहणं, ग्राम्य धर्म निवृत्तिश्च मोक्ष धर्म रतिस्तथा, मुक्त करणारे जे धर्म आहेत त्याच्यावर प्रेम करणं, मितमेध्यादनम म्हणजे अत्यंत पवित्र आणि अत्यंत कमी असा आहार घेणं, परिमित आहार. फार भरपेट भोजन करायचं नाही साधकानं, परिमित आहार. आपलं शरीर चालावं, शरीरामध्ये शक्ती असावी, सामर्थ्य असावं, एवढा आहार घ्यावा. काही लोकांकडे पाहिलं ना की असं वाटतं की हे जगण्यासाठी खातात का खाण्यासाठी जगतात, कळतच नाही. सांगा बरं काय करावं माणसानं, जगण्यासाठी खावं का खाण्यासाठी जगावं? एक पक्षी बघा निसर्गामध्ये, तो पक्षी ओरडतो, कहारुक 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 अशा पद्धतीने त्याचं ओरडणं असतं. त्याच्यावर न त्या ठिकाणी महात्म्यांनी उपदेश केलाय. तो पक्षी कहारुक 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 विचारतो. रुक याचा अर्थ कोण निरोगी आहे, कोण निरोगी आहे, कोण निरोगी आहे, कहारुक कहारुक. मला स्मरण होतं, सावरगाव निवासी महामहोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे महाराज, बाबा आम्ही त्यांना म्हणायचो. आम्ही पाठशाळेमध्ये असताना तिथून आमच्या पाठशाळेची प्रेरणा आहे. सद्गुरू श्री प्रल्हाद महाराजांचे फार अत्यंत अंतरंग शिष्य.
त्यांच्याकडनं मी ऐकलं. पाठशाळेमध्ये आम्ही असताना, उत्सवाला गेलो असताना हे प्रवचन करत होते, त्यावेळेला त्याने सांगितलं, कहारुक कहारुक कहारुक, कोण निरोगी? त्याचं उत्तर दिलं, हितभुक मितभुक शाकभुक. हितभुक म्हणजे काय? हितकारक भोजन करणारा. मितभुक म्हणजे कमीत कमी आवश्यक तेवढं, अत्यावश्यक तेवढं भोजन करणारा. आणि शाकभुक म्हणजे शाकाहारी भोजन करणारा. तो नेहमी स्वस्थ राहतो, निरोगी राहतो. विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलंय की फार भरपेट भोजन करणाऱ्याचं आयुष्य कमी कमी होत जातं. आहार पवित्र असावा आणि परिमित असावा. मितमेध्यादनम, नेहमी एकांत आणि निर्भय अशा स्थानी राहणं. मन, वाणी आणि शरीरानं कोणत्याही जीवाला त्रास न देणं, याला अहिंसा असं म्हणतात. सत्य बोलणं, चोरी न करणं, अस्तेय. यावत अर्थ परिग्रह म्हणजे जेवढं आपल्याला हवंय तेवढाच वस्तूंचा संग्रह करणं. आवश्यकतेपेक्षा अधिक वस्तूंचा संग्रह नाही करायचा. आपल्याकडे आडगळीच्या सामानानं भरलेल्या खोल्याच्या खोल्या असतात. दसरा दिवाळी काढली ना, मग ते आडगळीचं सामान बाहेर येतं स्वच्छतेसाठी. ज्याचा कधी उपयोग नाही असं. मौनम सदा सनजय स्थैर्यं प्राणजयश्च नैः. ब्रह्मचर्याचं पालन, तपस्या करणं, मौन धारण करणं. अंतर्बाह्य पवित्र राहणं, शास्त्रांचं अध्ययन करणं, भगवंताची पूजा करणं, मौन पाळणं, उत्तम आसनांचा अभ्यास करून स्थिर बसणं, प्राणायामानं श्वासावर नियंत्रण ठेवणं, नेहमी भगवंताच्या लीलांचं चिंतन करणं, चित्ताला सम राखणं. चित्ताचं समत्व याचा अर्थ काय? एखाद्या वेळेला जीवनामध्ये दुःखाचा प्रसंग आला तर दुःखाच्या प्रसंगात खचून जायचं नाही, आणि सुखाचा प्रसंग आला ओरळून जायचं नाही. सुखे दुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न धरावे मनावाशी. भगवान अर्जुनाला सांगतात, सुख मिळालं ना, देवाच्या कृपेने मिळालं, ओरळून जायचं नाही, आणि दुःख मिळालं खचून जायचं नाही. याला समत्व म्हणतात चित्ताचं. आणि वेळोवेळीला व्रत, दान इत्यादी अनेक साधनं, त्या साधनांनी आपल्या प्राणांवर नियंत्रण ठेवून बुद्धीच्या द्वारा आपल्या कुमार्गाकडे धावणाऱ्या चित्ताला हळूहळू एकाग्र करून परमात्म्याच्या ध्यानामध्ये लावावं. 25 साधनं सांगितली आहेत. यानंतर प्राणायाम करावा. आसन जे नंतर प्राणायामाच्या अभ्यासासाठी पवित्र ठिकाणी आसन तयार करून त्यावर बसावं. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायांनी आसन कसं असावं फार चांगलं सांगितलंय. दर्भासन असावं, त्याच्यावर कंबलासन असावं, त्याच्यावर धुवट वस्त्राची घडी असावी, आणि त्यावर त्या ठिकाणी स्वस्थ बसावं. प्राणायाम साधावा, डाव्या नाकपुडीनं पूरक करावा, नंतर श्वास रोखून धरावा, त्याला कुंभक असं म्हणतात, आणि उजव्या नाकपुडीनं रेचक करावा, पूरक कुंभक रेचक.
खरा जर प्राणायाम योगाला अपेक्षित असा साधला ना तर त्या प्राणायामानं आपल्या शरीरात एकही रोग राहत नाही. प्राणायाम हृदय दोषान, सगळे दोष निघून जातात. धारणाभिषेकील विषान प्रत्याहारेण संसर्गान ध्याने नानेश्वरान गुणान. प्राणायामानं वात पित्तादी दोषांना, धारणेला पापाला आणि प्रत्याहारानं विषयाच्या संबंधाला आणि ध्यानानं भगवत विमुख करणाऱ्या रागत द्वेषादी दुर्गुणांना दूर करावं. आणि जेव्हा असा योगाचा अभ्यास करता करता चित्त निर्मल आणि एकाग्र होईल तेव्हा नासिकाग्रावर आपली दृष्टी करून भगवंताच्या मूर्तीचं ध्यान करावं. कपिल महामुनीने भगवंताच्या सगुण रूपाचं फार अप्रतिम असं ध्यान सांगितलंय. भगवंताचं मुखकमल आनंदानं प्रफुल्लित आहे. भगवंताच्या मुखावरनं 1 कोटी चंद्र ओवाळून टाकावे इतकं भगवंताचं मुखकमल प्रसन्न आहे. नेत्र कमल कोशाप्रमाणे लालसर आहेत. शरीर नीलकमल दलाप्रमाणे श्यामल आहे. हातामध्ये शंखचक्र गदापद्म धारण केलेलं आहे. कमळातल्या केसराप्रमाणे किंवा प्राच्य दिशेला उदयाला येणाऱ्या सूर्यबिंबाप्रमाणे झळाळणारा पीतांबर प्रभूंनी परिधान केलेला आहे. वक्षस्थळावर श्रीवत्स लांछन आहे आणि कंठामध्ये कौस्तुभ मणी. आपाद मस्तक रोळणारी वनमाला आहे. त्या वनमालेच्या सुगंधानं चहू बाजूंनी गुंजारो करणारे भ्रमर त्या ठिकाणी आहेत. भगवंताच्या अंग प्रत्यंगावर अत्यंत सुंदर असे अलंकार घातलेले आहेत. भगवंताच्या अशा दिव्य स्वरूपाचं ध्यान करावं. ध्यानाच्या सुद्धा 2 पद्धती सांगितल्या आहेत. एक मस्तकापासून पायापर्यंत भगवंताचं ध्यान करावं, एक पद्धत ही आहे. आणि दुसरी आपाद मस्तक, पायापासून मस्तकापर्यंत. कुठल्याही पद्धतीनं ध्यान करा, परंतु पायापासून जे ध्यान केलं जातं ना ते सोपं आहे. भगवंताच्या मुखमंडनापेक्षा त्याचे चरणकमल लवकर ध्यानामध्ये येतात. म्हणून महात्म्यांनी चरणकमलाच्या ध्यानापासूनची पद्धती अधिक पसंत केलेली आहे. भगवंताच्या चरणांचं ध्यान करावं. ते चरण कसं आहेत? संचिंतये भगवत चरणारविंदं वज्रांकुशध्वज सरोरुहलांछनाढ्यम् उत्तुंगरक्त विलसन नखचक्रवाल ज्योत्स्नाभिराहत महद्हृदयांधकार. वज्रांकुश ध्वज आणि कमल या मंगल चिन्हांनी युक्त भगवंताचे चरण आहेत. कमळाला लाजवेल असे नाजूक कोमल असे प्रभूंचे चरण आहेत. भगवंताच्या 10 बोटांवर जणू त्या नखमंडलांच्या ठिकाणी चंद्र सूर्य जडवलेले आहेत. त्या नखमंडलाच्या चंद्रिकेनं भक्तांच्या हृदयातल्या अज्ञानरूप अंधकाराचा नाश होतो. ही चरणकमल इतकी पवित्र आहेत की या चरणकमलांना धुतल्यानंतर जे जल निर्माण झालं ना ते जल म्हणजेच भगवती गंगा आहे. भगवंताच्या चरणकमलोदकापासून ही गंगा निर्माण झाली आणि सगळ्या नद्यांमध्ये अत्यंत श्रेष्ठ असं स्थान तिला प्राप्त झालं. यच्छौच निसृत सरित प्रवरोधकेन तीर्थेन मूर्तकृतेन शिव शिवो ध्यातुर्मनश्रमलशैल निसृष्ट वज्रं ध्यायेत् चिरं भगवतश्चरणारविन्दम्. मोठं गोड वर्णन आहे.
भगवंताच्या चरण तीर्थाला प्रत्यक्ष भगवान शंकरांनी आपल्या मस्तकावर धारण केलेलं आहे आणि त्यामुळे भगवान शंकर शिव म्हणून सगळे काय प्रसिद्ध झाले. शिव शिवभूत. प्रभूंच्या अशा सुकुमार चरण कमलांचं चिरकालपर्यंत चिंतन करावं. नंतर भगवंताच्या 2 पिंढऱ्या, 2 गुडघे, ज्या चरणांना भगवती लक्ष्मी आपल्या अत्यंत कोमल अशा हातांनी सदैव चुरत असते, अर्थात त्या चरणांचं संवहन करत असते. भगवंताच्या मांड्यांचं ध्यान करावं, त्यांच्या कटिप प्रदेशाचं ध्यान करावं. त्या कटिप प्रदेशावर सुंदर असा सुवर्णाचा कंबरपट्टा त्या ठिकाणी लावलेला आहे. त्यानंतर ज्या नाभिस्थानातून ब्रह्मदेव निर्माण झाले ते भगवंताचं नाभिस्थान, ते आश्रयस्थान आहे. नाभी म्हणजे सगळ्यांचं आश्रयस्थान आहे. ते नाभी सरोवर. त्यानंतर प्रभूंच्या वक्षस्थळावर शुभ्र मोत्यांच्या हारांच्या किरणामुळं फार सुंदर आभा विलसते आहे अशा वक्षस्थलांचं ध्यान करावं. महालक्ष्मीचं निवासस्थान, ज्याला श्रीवत्स लांछन म्हणतात, प्रभूंनी ते गौरवानं आपल्या छातीवर धारण केलेलं आहे. भृगु ऋषीनं, भृगु ब्राह्मणानं लाथ मारली होती आणि भगवंतांनी ती लाथ, ती मुद्रा अजून आपल्या अंतरंगावर, आपल्या छातीवर धारण केलेली आहे. यानंतर भगवान परमात्मा श्रीहरींच्या वदनारविंदाचं ध्यान करावं. भृत्यानुकंपित धिये गृहीत मूर्ते संचिंतयेद भगवतो वदनारविंदं यद्विस्फुरन् मकरकुण्डलवल्गितेन विद्योदितामलकपोल मुदारनासं. भगवंताच्या मुखमंडलावरनं करुणा बरसते, नेत्रातून करुणा वाहते. कानामध्ये असणारी कुंडलं, त्या कुंडलांच्या हल्ल्यानं प्रभूंच्या मुखमंडलावर आभा पसरते. काळ्या भोर कुरळ्या केसांनी मंडित असं मुखकमल, त्यावर धारदार असं नासिकाग्र आहे, डाळिंबासारखे ओठ आहेत, कुंद कळ्यांच्या सारख्या दंत पंक्ती आहेत, धनुष्याकार भ्रुकुटी आहेत, कमळाकार नेत्र आहेत. महाराज भगवंताच्या चरण मुखमंडलाकडे पाहिल्यानंतर संतांना अनुभव आला. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्यांची भूका नवजे माझ्या. पाहता श्रीमुख सुखावले सुख, भगवंताचं मुख पाहिल्यानंतर सुखाला सुद्धा सुख झालं. भगवंताच्या मुखमंडलाला कोटी चंद्राची उपमा दिलेली आहे. तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश आहे. यानंतर भगवंताच्या हातामध्ये असणाऱ्या 4 आयुधांचं ध्यान करावं. शंख चक्र गदा पद्म भगवंतांनी धारण केलंय. कशामुळे धारण केलंय? दुसरं काही हातात घ्यायला मिळालं नाही म्हणून नाही धारण केलं, त्याचं रहस्य आहे. कौमोदकीं भगवतो दयितां स्मरेत, दिग्धामरातिभटशोणित कर्दमेन, माला मधुव्रतवरूत गिरोपघुष्टा, चैत्यस्य तत्त्वममलं मणिमस्य कंठे. प्रभूंच्या हातात कौमोदकी नावाची गदा आहे. शत्रूंच्या रक्तानं मखलेली गदा आहे. एका हातामध्ये चक्र आहे,
भगवान गदा आणि चक्र घेऊन काय करतात? घेऊन या चक्र गदा हाच धंदा करीतो, भक्ता राखे पायापासी दुर्जनाचे संहारितो. हातामध्ये शंख आहे आणि कमळ पुष्प आहे. गदा का धारण केली? भगवान म्हणतात साधक माझी साधना करत असताना जर कोणी शत्रूचं आक्रमण झालं, मी माझ्या गदेनं त्याचा नाश करेल. गदा यासाठी धारण केली आहे. चक्र यासाठी धारण केलंय की माझ्या भक्तानं जेव्हा माझ्या साधनेला आरंभ केला तेव्हा संसाराचा पाश जर त्याला अडवायत असेल तर मी या चक्रानं तो पाश तोडून टाकतो. शंख यासाठी धारण केला की एखादा अडाणी भक्त ज्याला ज्ञान नाही कुठलं पण भक्ती खूप आहे त्याच्या जीवनामध्ये, असा अंतरंग भक्ती करणारा भक्त जेव्हा माझ्या चरणांच्या जवळ येईल तेव्हा मी काय करेन? हळूच त्याला शंखाचा स्पर्श करेल. शंख हे ज्ञानाचं प्रतीक आहे महाराज. आपल्या देवघरामध्ये शंख घंटा याचं पूजन करायचं असतं रोज. शंख सामान्य नाही आहे. शंख ज्ञानाचं प्रतीक आहे. शंखाच्या स्पर्शानं ज्ञान प्रस्फुरित होतं. पुढे येणार आहे भगवंतानी ध्रुवाला शंखाचा स्पर्श केला आणि ध्रुवाच्या अंतरंगात ज्ञानाचा उदय झाला. शंखामध्ये जर आपण पाणी ठेवलं ना तर शंखातलं पाणी गंगाजला समान पवित्र होतं. शंखमध्ये स्थितम तोयम भ्रामितम केशवोपरी अंगलगनम मनुष्यानाम ब्रह्महत्याम व्यपोहतु. आणि भगवंतानी कमळ पुष्प धारण का केलं? भगवान म्हणतात की भक्त जेव्हा माझ्या चरणांवर प्रणाम करण्यासाठी वाकेन, तो माझी पूजा करतोय, माझं साधन करतोय, तो जेव्हा माझी प्राप्ती झाल्यानंतर माझ्या चरणांवर मस्तक ठेवण्यासाठी झुकेल तेव्हा मी काय करेल? हळूच माझ्या हातातलं कमळ पुष्प त्याच्या डोक्यावर वाहीन आणि त्याची मी पूजा करेन. हातीचे लीला कमळे पूजू तयाते. भगवंतानं आपल्या आईला मातेला फार सुंदर ध्यानाचा विधी सांगितला. त्यानंतर भक्तीचं मर्म आणि कालाचा महिमा सांगितला. भक्तीचे 3 प्रकार आहेत: तामस, राजस आणि सात्विक. प्राणी आणि ईश्वर यांच्यात भेद पाहणारा जो क्रोधी पुरुष हृदयामध्ये हिंसा, दंभ किंवा मत्सर असा भाव ठेवून माझ्यावर प्रेम करतो तो माझा तामस भक्त आहे. जो पुरुष विषयानभिसंधाय यश ऐश्वर्यमेवा, विषय यश किंवा ऐश्वर्य या कामनेनं माझ्यावर प्रेम करतो, माझी भक्ती करतो, माझं पूजन करतो, तो राजस भक्त आहे. आणि सर्वात श्रेष्ठ भक्त सांगितला महा कर्मनिर्हारमुद्दिश्य परस्मिन् वा तदर्पणं यजे द्रष्टव्यमिति वा पृथक् भावस्य सात्विकः. पापांचा क्षय करण्यासाठी किंवा परमात्म्याला अर्पण करण्यासाठी पूजन करणे आपलं कर्तव्य समजून भेदबुद्धीनं माझं पूजन करतो तो सात्विक भक्त आहे. समस्त पापक्षयार्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम. खरा संकल्प इतकाच असावा. आई ज्याप्रमाणे गंगेचा प्रवाह अखंडपणानं समुद्राकडे वाहत जातो ना, त्याप्रमाणे माझ्या गुणांच्या केवळ श्रवणानं ज्याच्या मनाची वृत्ती तेलाच्या धारेप्रमाणे अखंड सर्वांतर्यामी असणारा माझ्याकडे असते ना, तो माझा अनन्य भक्त आहे. मधुसूदन सरस्वती नावाचे एक अधिकारी महापुरुष आपल्या इतिहासात होऊन गेले, ज्यांनी तर्कसंग्रह नावाचा पंचदशी नावाचा ग्रंथ लिहिला. मधुसूदन सरस्वती. त्यांची कथा फार सुंदर सांगतात बघा. त्यांनी गायत्रीचे खूप पुरस्चरण केले. 7 पुरस्चरण केले 24-24 लाखाचे.
आणि 7 पुरस्चरण होऊनही कुठे दृष्टांतही झाला नाही, दर्शनही झालं नाही, काहीच झालं नाही. मनामध्ये औदासीन्य निर्माण झालं. एवढं सगळं मी केलं, परंतु देवानं मला दृष्टांतही दिला नाही, जाऊ द्या, याच्यात काही पडलं नाही म्हणून वैराग्य निर्माण झालं. आणि मधुसूदन सरस्वतीने संन्यास घेतला. आणि संन्यास घेतला आणि गायत्री मात्र समोर येऊन उभे राहिले. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. त्याने म्हटलं, जेव्हा मी अपेक्षानं केलं होतं तेव्हा आली नाही, आणि आता निरपेक्षवर मी संन्यास घेतला, आता माझ्या समोर येऊन काय उपयोग? आता मी वैराग्य धारण केलंय, आता माझ्या मनात कुठली कामना नाही. गायत्री मातेने म्हटलं, बाळा रागावू नकोस, मी लवकर का आले नाही याचं कारण तुला बघायचं आहे का? तू जरा मागे वळून बघ. आणि त्याने मागे वळून पाहिलं तेव्हा त्यांना 7 पर्वत जळताना दिसले. मा हे काय आहे? सांगितलं, बाळा तुझ्या 7 जन्मातल्या त्या ठिकाणी प्रतिकूल अशा कर्मांचे पर्वत आहेत, पापाचे पर्वत आहेत, आणि हे सगळं निरस्त झाल्याशिवाय मी कशी येणार? त्याने प्रणाम केला मातेला. माझी सदैव तुझ्यावर कृपा राहील. मधुसूदन सरस्वतीने भक्तीची व्याख्या केली आहे. भक्ती म्हणजे काय? आपल्या आराध्य प्रभूच्या गुणश्रवणानं, गुणाच्या ऐकण्यानं धारावाहिकतांगता सर्वेशे मनसोवृत्ती भक्तिरित्य विधीयते. धृतस्य भगवत धर्मात धारावाहिकतांगता. भगवंताचं नुसतं नाम ऐकलं, त्याची कथा ऐकली की अंतःकरण एकदम विरघळून जातं, आणि त्या अंतःकरणाची एक भाव तरल अशी वृत्ती भगवंताच्या दिशेनं वाहते. ती कशी अखंड तैल धारावत, त्या वृत्तीला भक्ती असं म्हणतात. तेलाची धार असते ना, ती तेलाची धार अखंड पडते. तेल जर ओतायला लागलं ना आपण, तर ती धार अखंड पडते. पाण्याची धार तुटून तुटून पडते. अखंड तैल धारावृत अशी जी मनाची प्रवाही वृत्ती आहे, सर्वांतर्यामी भगवंताच्याकडे अखंड असते, तिला भक्ती असं म्हटलेलं आहे. मा अशा भक्तांना ना मी सगळं काही देऊ करतो. सालोक्य साष्टी सामीप्य सारूप्यैकतमप्युत दीयमानं गृह्णन्ति विना मत्सेवन जना. मा असं निष्काम भक्त मी देण्याला तयार असताना सुद्धा माझी सेवा सोडून मी त्यांना चतुर्विध मुक्ती देऊ करतो. सलोकता, समीपता, साष्टी, स्वरूपता, सायुज्यता. सलोकता म्हणजे काय? भगवंताच्या लोकात राहणं. साष्टी म्हणजे काय? भगवंताच्या समान ऐश्वर्य असणं. समीपता म्हणजे भगवंताच्या जवळ राहणं. स्वरूपता याचा अर्थ आहे भगवंतासारखं रूप प्राप्त होणं. आणि सायुज्यता याचा अर्थ आहे भगवंताशी एकरूपता प्राप्त होणं. मी माझ्या भक्तांना मुक्ती देऊ करतो, पण माझे भक्त माझ्याकडून मुक्तीची अपेक्षा करत नाहीत. न लगे मुक्ती धन संपदा. भगवंताने आईला आपल्या भक्तांचे प्रकार सांगितले. देहासक्त जो पुरुष असतो, जो देहामध्ये आसक्ती ठेवतो, त्याला काळ शेवटी घेऊन जातो. मनुष्याने प्राप्त झालेल्या जीवाच्या गतीचं वर्णन भगवान करतात. गर्भावस्थेमध्ये जीव आल्यानंतर त्याची कशी अवस्था असते त्याचं वर्णन प्रभूंनी केलंय.
ती सोनोग्राफी काय करणार? ते नुसता अंदाज आहे. भागवतामध्ये या गर्भाची स्थित्यंतर कशी होतात त्याचं सूक्ष्म वर्णन केलेलं आहे. 5 दिवसामध्ये काय वाढ होते, 10 दिवसांनी काय होते, महिन्यानं, 2 महिन्यानं, 4 महिन्यानं, प्रत्येक महिन्यामध्ये कशी वाढ होते याचं विस्तारपूर्वक वर्णन सांगितलं आहे. आणि आई 9 मास पूर्ण झाल्यानंतर हा जीव भगवंताची प्रार्थना करतो, देवा मला गर्भवासाचं दुःख सहन होत नाही, यातून मला सोडव. भगवान दया करतात आणि त्याला त्यातून सोडवतात. आईच्या गर्भामध्ये असताना हा म्हणत असतो, सोहम, मी आणि तू एकच आहोत, मला फक्त यातून सोडव, मग मी तुझी भक्ती करेन. आणि एकदा जन्म झाल्यानंतर मग तो कोहम कोहम म्हणू लागतो, स्वतःचाच विसर पडतो त्याला, मी कोण आहे. भगवान कपिलाने आपल्या आईला तत्वज्ञान अप्रतिम असं सांगितलं आणि त्या तत्वज्ञानानं भगवती देव होती तृप्त झाली. एवं निशम्य कपिलस्य वचो जनित्री साकरदमस्य दयिता किल देवहूति विसरस्तमोहपटला तमविप्रणम्य तुष्टावतत्वविषयांकित सिद्धिभूमी. कपिलांचा उपदेश ऐकून कर्दमांची प्रियपत्नी देव होती, तिचा मोहाचा पडदा दूर झाला आणि तिनं सांख्य तत्वज्ञानाचे प्रवर्तक असणाऱ्या कपिलांना प्रणाम केला आणि ती त्यांची स्तुती करू लागली. हे भगवान, आपल्या नुसत्या नावाचं श्रवण कीर्तन करण्यानं किंवा चुकून मागून आपल्याला नमस्कार करण्यानं किंवा आपलं स्मरण करण्यानं चांडाळ सुद्धा सोमयागाला पात्र होऊ शकतो, इतका पवित्र होतो. आपल्या दर्शनानं तो कृतकृत्य होईल, दर्शन घेण्यानं मनुष्य कृतकृत्य होईल, यात काय शंका आहे. प्रभू, ज्याच्या जिभेवर आपलं मंगलमय नाव आहे ना, तो चांडाळ सुद्धा त्यामुळे श्रेष्ठ आहे. जे श्रेष्ठ पुरुष आपल्या नामाचं उच्चारण करतात त्यांनी तप, हवन, तीर्थस्नान, सदाचार पालन आणि वेदाध्ययन सगळं काही केलं असं समजावं. आपण साक्षात परब्रह्म आहात. मी विष्णू स्वरूप कपिलांना प्रणाम करते. वंदे विष्णुम कपिलम वेदगर्भम. आईची स्तुती पाहून कपिल महामुनी तिला गंभीर वाणीने बोलतात, मा, मी तुम्हाला हा जो सुलभ मार्ग सांगितलाय त्याचं अनुष्ठान केल्याने लवकरच तुम्ही परमपदाला जाल. देवहूतीनं कपिलाने सांगितल्याप्रमाणे योग साधना केली आणि शेवटी त्या ठिकाणी त्या देवहूतीला भगवंताच्या अत्यंत श्रेष्ठ अशा परमपदाची प्राप्ती झाली. परमानंदामध्ये ती निमग्न झाली. ज्या स्थानावर तिला सिद्धी प्राप्त झाली ते परम पवित्र क्षेत्र त्रैलोक्यामध्ये सिद्धपूर या नावानं प्रसिद्ध आहे. गुजरातमध्ये अहमदाबादचा जो सिद्धपूर आहे त्याला मातृगया असं म्हणतात. इथं जर आईसाठी श्राद्ध केलं तर आईला मुक्ती मिळते. मैत्रियान म्हटलं, विदुरा, योग साधनेनं या देवहूतीच्या शरीराचा सगळा मळ नाहीसा झाला आणि एका नदीच्या रूपामध्ये परिणत झाला. तीच सिद्धिदा नावाची नदी त्या ठिकाणी ठरली आहे. कपिलाने आपल्या आईचा उद्धार केला आणि स्वतः कपिल महामुनी गंगासागराच्या ठिकाणी ध्यानाला जाऊन बसलेले, समाधीमध्ये स्थिर झाले. विदुरा, मैत्रियान म्हटलं, विदुरा, इथपर्यंत मी तुला हे तृतीय आणि चतुर्थ स्कंदाचं ज्ञान सांगितलंय. तृतीय स्कंदाचं ज्ञान इथे संपतं, चतुर्थ स्कंदाला आरंभ होतो. आइए हम चतुर्थ स्कंद में प्रवेश करते हैं. भगवान का मंगलमय नाम गाते हुए चतुर्थ स्कंद में प्रवेश करते हैं. नारायण नारायण गोविंद गोपाल नारायण नारायण
नारायण गोविंद गोपाल नारायण सब गाइए सगळ्यांनी प्रेमाने भजन करायचं नारायण नारायण गोविंद गोपाल नारायण 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 गोपाल नारायण 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 गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण हे बघा दोन गोष्टीला माणसाने लाजू नये एक भोजन तो भोजनाला लाजतो तो उपाशी राहतो आणि दुसरं भजन जो भजनाला लाजतो तो कल्याणापासून वंचित होतो ज्याला हात आहेत आणि ज्याला बोलता येतं त्याने भजन करायचंय नारायण नारायण गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण नारायण गोविंद गोपाल गोविंद गोपाल नारायण नारायण प्रेम से गाइए नारायण नारायण गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण ओम नमो भगवते वासुदेवाय मैत्रेय उवाच मनोस्तु शतरूपाय तिस्रः कन्याश्च जज्ञिरे आकुतिर्देवहूतिश्च प्रसूतिरिति विश्रुता विदुरा स्वयंभू मनुला महाराणी शत्रुपेपासून 3 कन्या आणि 2 पुत्र झाले. आकुती, देवहूती आणि प्रसूती. आत्ताच तुला देवहूतीची कथा मी ऐकविली.
आकुती नावाची कन्या रुची नावाच्या ऋषीला दिलेली आहे पुत्रिका धर्मानं. पुत्रिका धर्म म्हणजे काय? राजानं लग्नाच्या आधीच एक अट घातली की या मुलीला होणारा पहिला मुलगा मला द्यावा लागेल, त्याच्यावर माझा अधिकार असेल. याला पुत्रिका धर्म म्हणतात. कन्येला जो पहिला मुलगा होईल तो कन्येच्या पित्यानं घ्यायचा. आकुती आणि रुची यांचा विवाह झाला आणि त्यांच्या पोटी भगवंताने आपला दिव्य अवतार घेतला. यज्ञ नारायण भगवान की जय. यज्ञ नावाचा पुत्र आणि दक्षिणा नावाची कन्या. यज्ञ आणि दक्षिणा यांचं साहचर्य आहे. म्हणून जिथे जिथे यज्ञ असतो ना तिथे तिथे दक्षिणा असतेच असते. दक्षिणाविरहित जर यज्ञ केला तर तो यज्ञ सफल होत नाही. मंत्रहीनम अदक्षिणम गीतेमध्ये भगवंताने सांगितलं. म्हणून दक्षिणा आणि यज्ञ यांचं साहचर्य असावं. विदुरांमध्येच विचारलं महाराज, देवहूतीला 9 कन्या झाल्या होत्या, त्या 9 कन्या कुणाला दिल्या? त्याच्यामध्ये भगवंताने एखादा अवतार नाही घेतला का त्या कन्यांच्या पोटी? मैत्रियाने म्हटलं अरे हो विदुरा, त्या 9 कन्या 9 ऋषींना दिलेल्या आहेत. म्हणजे कपिलाचं बारसं जेव्हा होतं ना तेव्हा ब्रह्मदेव आले बारशासाठी आणि त्यांच्याबरोबर 9 ऋषी आले होते. कर्दबांनी चालाकी केली आणि आलेल्या 9 ऋषीला 9 कन्या देऊन टाकल्या. कुठं स्थळ शोधत बसा आणि उमरे झिजत बसा लोकांचे. राजाने यापैकी अनसूया नावाची एक फार श्रेष्ठ अशी कन्या ती अत्री मुनींना दिलेली आहे. आणि याच अत्री आणि अनसूया यांच्या इथे भगवंताने आपला दत्तात्रेयांचा अवतार घेतला आहे. विदुराने विचारलं महाराज हा अवतार भगवंताने कसा घेतला हे मला सांगा. मैत्रेय सांगू लागले, ब्रह्मणानोदित सृष्टा वत्रिर ब्रह्मविदां वरः सहपत्न्या ययो वृक्षं कुलाद्रिं तपसि स्थितः. ब्रह्मदेवाने अत्रींना संतान उत्पन्न करण्याची आज्ञा केली आणि अत्री मुनी आपल्या पत्नीसह अनसूयेसह तप करण्यासाठी वृक्ष नावाच्या पर्वतावर आलेले आहेत. निर्विंध्या नदीच्या तीरावर महर्षी अत्री आणि अनसूया यांचं तप आरंभ झालेलं आहे. प्राणायामानं आपल्या चित्ताला वश करून 100 वर्षापर्यंत केवळ वायू भक्षण करून अत्री मुनी तप करत आहेत. एका पायावर उभे राहून तप करतायत. अत्रींचं तप चाललंय आणि अत्रीच्या बरोबर अनसूयेचं सुद्धा तप चाललंय. तुमचं तप चालू द्या, मी जरा इकडे थोडंसं मोबाईलमध्ये पाहते वगैरे असं नाही. अरे अनसूयेचं दुहेरी तप चाललंय. म्हणजे अत्री मुनींच्या बरोबरही तप करते आणि अत्री मुनींची सेवा करून पातिव्रत्य धर्माचं सुद्धा तिचं तप चालू आहे. पतिव्रतेचा अधिकार फार थोर असतो महाराज. पतिव्रता म्हणजे काही एखादी खास कॅटेगरी आणि त्याच्यामध्ये जन्म मिळतो असं नाही आहे. प्रत्येक स्त्रीला पातिव्रत्य धर्मानं अनुकरण करायला सांगितलंय आणि ती जर अत्यंत श्रद्धा ठेवून पातिव्रत्य धर्माचं अनुकरण करेल तर त्या ठिकाणी तिच्यामध्ये दिव्य सामर्थ्य प्राप्त होतं. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. म्हणून शास्त्रानं असं वर्णन केलंय की स्त्रीनं जर पातिव्रत्य धर्मानुसार आपलं वर्तन केलं, तसं जर तिनं वागली तर तिला कुठलंही
आपल्या मोक्षप्राप्तीसाठी दुसरं कोणतंही साधन करायची गरज नाही. कथा ऐकायची नाही ना, नाम घ्यायचं नाही ना, काही नाही. फक्त पातिव्रत्य धर्मानं निष्ठेनं तिनं वागायचं. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, पतीची मता अनुसरे पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची गा. मनोभावानं सेवा करायची. आपला संसार म्हणजेच, आपला गृहस्थाश्रम म्हणजेच भगवंताची सेवा आहे, या भावनेनं करायचं. रोज स्वयंपाक करायचा आहे, तो स्वयंपाक मी माझ्यासाठी करत नाही, तो स्वयंपाक भगवंतासाठी करतो. आणि तो भगवंतासाठी केलेला स्वयंपाक, महाराजांसाठी केलेला स्वयंपाक त्यांना दिल्यानंतर आम्हाला तो मिळतो, तो प्रसाद म्हणून आम्ही ग्रहण करतो. या भावनेनं रोजचा स्वयंपाक करावा. मुलांचं संगोपन करायचंय, मी बाळकृष्णाची सेवा करते, या भावनेनं मुलांचं संगोपन करावं. राजा या अनसूयेचा एवढा अधिकार होता, एवढा दरारा होता की अनसूयेच्या आश्रमामध्ये सूर्य कधीच 46-47 गेला नाही. सूर्याला सुद्धा भीती वाटायची, हिच्या आश्रमात जर माझं तापमान वाढलं आणि हिने मला शाप दिला तर. म्हणून सूर्य कधीच आग ओकत नसे, वारा कधी सोसाट्याचा वाहत नसे. ही जर रागावली आणि हिने मला शाप जर दिला तर म्हणून वारा मंद मंद वाहत असे. शंभर वर्षेपर्यंत तप केलं आणि तप झाल्यानंतर तप सिद्ध झालं आणि ब्रह्मा विष्णू महेश 3 देव दर्शन देण्यासाठी आलेले. अत्रींनी हात जोडून त्यांची स्तुती करायला आरंभ केला. विश्वोद्भव स्थितिलयेषु विभज्यमानै माया गुणैरणयुगं विगृहीत देहा ते ब्रह्म विष्णु गिरिशा प्रणतोऽस्म्यहं वः तेभ्यः एव भवताम् इहोपहूतः. देवा, जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय यासाठी मायेच्या त्रिगुणाचा स्वीकार करून आपण लीला करता. वस्तुतः आपण तिन्ही देव एकरूपच आहात. पण या जगाच्या उत्पत्ती स्थिती आणि लयासाठी म्हणून आपण निरनिराळे रूप धारण करतात. देवा, मी तर एकाच देवाचं चिंतन केलं होतं, असं असताना आपण 3 जण इथे आलात. मला आश्चर्य वाटतंय. आणि माझ्या मनामध्ये जी कामना आहे ती आपल्या 3घांपैकी कोण पूर्ण करणार आहे, मला इच्छित आहे. 3 देवाने म्हटलं, ब्रह्मन, आपण सत्य संकल्प आहात, म्हणून तुम्ही जसा संकल्प केला तसंच झालं पाहिजे. त्याच्या विपरीत कसं होईल, तुम्ही जास्त ध्यान करीत होतात तेच आम्ही आहोत. तुमच्या मनात काय ते आम्ही जाणलं. तुम्हाला आमचेच अंश स्वरूप असणारे 3 जगत विख्यात पुत्र प्राप्त होतील आणि तुमच्या उत्तम यशाचा ते विस्तार करतील. अत्रि मुनींना, अनसूया आणि अत्रि या दंपतीला अभीष्टवर देऊन त्याने या 3घांचं उत्तम पूजन केल्यानंतर ते 3ही सुरेश्वर आपापल्या स्थानाला निघून जातात.